स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क, माझं राज्य, स्वराज्य. पंचवटीमध्ये फायनान्स कंपनीच्या वाहन चालकाकडून महिलांचा विनयभंग केला आहे. वाहन चालकांनी 7 महिलांचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. कामावर ने-आण करताना अश्लील शिवीगाळ आणि गैरवर्तन केल्याची तक्रार आहे. महिलांना वाहनात जबरदस्तीने शेजारी बसण्यास सांगितल्याचा त्यावर आरोप आहे. चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली गेली आहे. आडगाव पोलिसात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित दानिश सय्यद याला पोलिसांनी अटक केली आहे. 350 वर्षांपूर्वीचा राग काढायचा होता असं संशयिताने सांगितल्याची माहिती आहे या वक्तव्यामध्ये. नेमका संदर्भ काय याचा सुद्धा पोलिसांकडून तपास सुरू आहे. या घटनेमुळे सार्वजनिक प्रवास सुद्धा महिलांसाठी त्रासदायक होत चालला आहे आणि सार्वजनिक ठिकाणी ही महिला सुरक्षित नाही आहेत असे या घटनेवरून दिसून येत आहे. पंचवटीतील वाहन चालकाकडून 7 महिलांचा विनयभंग करण्यात आला आहे. आडगाव पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी विरोधात 7 महिलांनी आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आडगाव पोलीस पुढील तपास करत आहेत. ब्युरो रिपोर्ट स्वाती शेलार, स्वराज्य न्यूज मराठी, नाशिक.